तुम्हाला वाटतं का की इच्छा म्हणजेच मागणी होय? अर्थशास्त्रात तसं नसतं. अर्थशास्त्रात मागणी म्हणजे एखाद्या वस्तूची खरेदी करण्याची इच्छा आणि ती खरेदी करण्याची आर्थिक क्षमता, तसेच वेगवेगळ्या किमतीवर ठराविक कालावधीत ग्राहक किती प्रमाणात वस्तू खरेदी करण्यास तयार आहे, याला मागणी असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला 28 लाखाची टाटा हॅरियर हवी आहे, पण ती विकत घेण्याची क्षमता नसेल, तर ती फक्त इच्छा आहे, मागणी नव्हे. लक्षात ठेवा, डिझायर प्लस ॲबिलिटी टू पे प्लस विलिंगनेस टू बाय इज इक्वल टू डिमांड. अर्थशास्त्रात इच्छा, आवश्यक पैसा आणि पैसा खर्च करण्याची तयारी याला मागणी असे म्हणतात. अशाच अर्थशास्त्रासंबंधित व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.